नमस्कार, मी प्रतीक्षा तुमचं माय महानगर लाईव्ह आणि ओनली वाणीमध्ये खूप खूप स्वागत करते. गणेशोत्सव फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात एकदम उत्साहात थाटामाटात साजरा केला जातोय आणि हाच उत्साह दाखवण्यासाठी आज आपण आलेलो आहोत टिळकनगरमध्ये, टिळकनगरच्या सह्याद्रीच्या राजाकडे. आणि सह्याद्रीच्या राजाकडे आपण पाहू शकतो इथे भाविकांची किती गर्दी आहे. आपण इथे पाहू शकतो भाविकांची किती गर्दी जमलेली आहे. त्याचबरोबर आपण इथे या भव्य मंडपात आहोत आणि तुम्हाला दाखवत आहोत इथलं बाप्पाच्या या दैदिप्यमान दर्शनाचा आणि उत्साहाचा अनोखा सोहळा. मंडळी, खरं तर यंदाची जी थीम आहे सह्याद्रीची ती म्हणजेच गजराज ही थीम आहे आणि गणपती बाप्पाच्या हत्तीच्या राजसी रूपावरती आधारित ही थीम आहे, जी शहाणपणा, सामर्थ्य आणि भव्यता दर्शवते. सुमारे 14 ते 16 फूट उंचीची बाप्पाची ही मूर्ती सोनेरी दागिन्यांनी, भव्य मुकुटाने आणि रंगीत वस्त्रांनी सजवलेली आहे. मंडपाची सजावट वाराणसीच्या संकटमोचन हनुमान मंदिरावर या थीमवर आधारित आहे, ज्यात सुंदर कोरीव काम देखील केलेलं आहे. रंगीत प्रकाशन आणि भव्य अशी कमानी आपण इथे पाहू शकतोय. मूर्ती आणि सजावटीसाठी शाडूच्या मातीचा आणि नैसर्गिक रंगाचा वापर करून पर्यावरण पूरक दृष्टिकोन ठेवलेला आहे. खरं तर यांनी दर्शकांना मला सांगायला तुम्हाला अत्यंत आनंद होतो की टिळकनगरच्या या व्यस्त भागात सह्याद्री क्रीडा मंडळाने 1976 पासून हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केलेला आहे. हे मंडळ एक छोटेसे स्पोर्ट्स क्लब म्हणून सुरू झालं, पण आज हे मुंबईतील प्रमुख गणपती मंडळांपैकी एक बनलेलं आहे. यंदा हे मंडळ आपलं 49व्या वर्षात आहे आणि या दरवर्षीप्रमाणे यंदा अनोखी थीम आहे. ती म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं की गजराज ही थीम त्यांनी ठेवलेली आहे. यंदाची ही थीम गणपती बाप्पाच्या भव्य रूपावर आधारित आहे, ज्यात हत्तीच्या राजसी रूपाची भव्यता दाखवलेली आहे. आणि आपण इथे पाहतोय की भाविकांची देखील गर्दी आहे. आणि आता आपण सरळ थेट जाणार आहोत भाविकांकडे. त्यांच्या काय भावना आहेत, त्यांना काय वाटतंय आणि सध्या त्यांचं काय बाप्पाकडे काय मागणं आहे. ताई, काय नाव आहे तुझं? कुठून आलीस तू? काय सांगशील, काय भावना आहेत? गणेशोत्सव आणि इथे तू आली आहे सह्याद्रीला, काय भावना आहे? मतलब ये पूरा ऑस्पिशियस ओकेजन है, तो ऑब्वियसली सब जगह पे प्योरिटी और ये सब है, तो अच्छा लग रहा है कि मुंबई का मेन फेस्टिवल है, तो उसमें बप्पा का सब जगह पे आगमन, तो सब जगह पे खुशियाँ और वही सब फैलाते हैं बाबा. और विघ्न हरता फॉर अ रीजन है, तो बस वही के सबके विघ्न मिटा दे बापा और फिर अब सबको ब्लेसिंग्स दे. वही सब. बाप्पाकडे काय मागितलंय, काय मागणं आहे बाप्पाकडे? काय नाही, सर्वांना सुखी राहा आणि बस विघ्न हरता सुख करता सुख हरता. थँक्यू सो मच. आपण या बाबांकडे जाऊयात. बाबा, काय नाव आहे तुमचं? प्रकाश. कुठून आलात तुम्ही? शंभू साईड. काय सांगाल, यंदा तुम्ही गणेशोत्सव एवढा थाटामाटाने सेलिब्रेट करत आहात, तुम्ही इथे देखील आलेला आहात सह्याद्री मंडळ, काय भावना आहेत? बाप्पाकडे काय मागतात? I can speak in English. Yes, sure. And I come here every time to pray. Only this that we should come every time here and then please everybody because he is the beauty of Jammu. Like Sahyadri. Sahyadri. So that is the only reason why I come here. That I pray that we should be coming here every year. सो थँक्यू सो मच. आपण दादाकडे जाऊयात. आता काय नाव आहे तुझं? हरीश कपाल, कुठून आलास? चेंबूर. काय सांगशील, काय भावना आहेत यंदाच्या गणेशोत्सवात? वाटलं की देखावा भाविक ठेवतात आणि इथं आल्यावर मन खूप प्रसन्न होतं, चांगलं वाटतं मनाला. बाप्पाकडे काय मागशील? काय नाही काय कृपया करावं दे, चांगलं सगळ्यांना सुखी ठेव, चांगलं आयुष्य. चांगलं स्केड्यूल. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. आपण आता आईकडे जाऊयात. आई, काय नाव आहे तुमचं? मंगलाबेन संजीव. कुठून आलात? पटेल, तिलकनगर में. तिलकनगर. काय भावना आहेत? बाप्पाकडे काय मागणार आहे? मस्त सरस છે, एकदम मस्त भाव છે એનો એમ. गणेशोत्सवासंदर्भात काय भावना आहेत? बहुत कैसे लग रहा है आपको? अच्छा लग रहा है, बहुत मस्त है, बहुत सरस है. बाप्पाकडे तुम्ही काय मागणार आहात यंदा? બાપા કશું માગે, બાપા કે બધે સદબુદ્ધિ દે, સારા સારા સૌ સંસ્કાર આપે એવી રીતના એમ. क्या बात आहे. तर आपण या दोन बाळांना घेऊन आले. ताई, काय नाव आहे तुझं? दीपा. काय सांगशील, कसं वाटतंय, काय भावना आहेत तुझ्या? अच्छा लग रहा है. काय बाप्पाकडे काय मागशील? कुछ नहीं, बच्चे के लिए मांगेंगे. ये दोनों कार्टून आपके? नहीं, ये मेरी है, ये बहन. अच्छा बाबू, बोलो गणपती बाप्पा
मोरया गणपति बप्पा मोरया मंगल मूर्ति आप एक बार कैमरा में देखिए बोलो बोलो गणपति बप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया आप गणपति बप्पा के दर्शन करने आए हो कैसे लग रहा है आपको अच्छा अच्छा लग रहा है क्या मांगोगे बाप्पा को पप्पा को क्या चाहिए चॉकलेट्स चाहिए एग्जाम्स में पास करा दो क्या चाहिए एग्जाम में पास करा दो अच्छा एक्झाम में पास करा दो क्या बात आहे आपल्या दादाकडे जाऊया दादा काय नाव आहे कुठून आलास तू अच्छा काय मागशील काय भावना आहेत सध्या इथे येण्याच्या मुंबई में घर चाहिए मुंबई म्हणजे तू बाप्पा मंडळी तुम्हाला कळतंय का हा बाप्पाकडे रिश्वत मागायला आलाय की मुंबईमध्ये घर पाहिजे नाही नाही खरं तर मी माझे शब्द परत दिले पण मुंबईमध्ये घर पाहिजे तर ते आपल्या कष्टानेच आपल्याला मिळणार आहे पण बाप्पाकडे ज्या तू आदराने आलेला आहेस काय सांगशील काय सांगशील खूप खूप धन्यवाद दादा काय नाव आहे तुझं मीत पडल्या आपण यांना पाहू शकतो अत्यंत पावसात भिजून पूर्ण आलेले आहेत आणि बाप्पाच्या दर्शनासाठी इतके आतुर दिसत आहेत काय सांगाल कुठून आला मैं तो यहाँ पे विद्याविहार विद्याविहार काय भावना आहे तिथे येण्याच्या दर्शन करने आ गए दर्शन करण्यात काय मागणार का यंदाच्या वर्षी किंवा आता बाप्पाकडे काय मागणार आहात तुम्ही? सबको खुश रखे और क्या काय नाव आहे तुझं आकाश कुठून आलास इथे तो कुठून इकडून इकडून विद्याविहार ओके काय भावना आहेत सब कुशल मंगल हो और जो जो चाहते हैं वो मिल जाए क्या चाहते हो आप क्या चाहता हूँ मैं 7 नवंबर में घर चाहता हूँ आपण या दादाकडे जाऊयात आता काय नाव आहे तुमचं माझं अजय लोखंडे कुठून आलात घाटकोपर नाही तर सध्या कारगर काय भावना आहेत तुमच्या मग यंदा गणपती उत्सव आहे तुम्ही इथे आलेला आहात काय भावना आहेत? काय सांगा काय नाही आपल्या देशात जे चाललंय ते जरा चांगलं झालं पाहिजे विषय म्हणजे आता तुम्हाला तर माहिती आहे एवढी महागाई वाढली आणि सगळं राजकारण पूर्ण गलिच्छ झालेलं आहे ते सुधारण्यासाठी आलो आपण किंवा सुधारा आहे आपल्या देशाला महाराष्ट्राचं राजकारण यंदा गणेशोत्सवात बाप्पाकडे मग तुम्ही काय मागणार आहात? हेच मागणार आहे की देशाला चांगलं झालं पाहिजे चांगलं नेतृत्व भेटलं पाहिजे महाराष्ट्राला आणि देशाला पण आणि ते पहिले राज्य तर तसं आलं पाहिजे आता जे आहे ते एकदम ते हे झालं ठीक आहे आपण या ताईकडे जाऊ ताई काय नाव आहे तुझं ज्योतिता कुठून आलीस तू गोंदिव काय भावना आहेत तुझ्या म्हणजे बाप्पाच्या दर्शनाला आलेली आहेस इथे काय भावना आहे काय सांगशील कसं वाटतंय छान वाटतंय पण बाप्पाचं दर्शन असं भावना की म्हणजे एवढं काही हे नाही यायचं असंच म्हणून पण असं मनातून असं वाटतं एखाद्याला यंदा आलीस आहेस तर बाप्पाकडे काय मागणार आहेस बाप्पाकडे काय म्हणतात मागून दोघांना फक्त सुखी ठेव दोघांना कोणाला माझ्या नाव क्या बात आहे हे कार्टून कुठून आलेलं आहे काय नाव आहे तुझं काय सांगशील तुझ्या काय भावना आहे तू इथे बाप्पाच्या दर्शनाला आलेली आहेस काय सांगशील काय नाही मस्त वाटतं मला यंदा बाप्पाकडे काय मागणार आहे काय नाही मला अभ्यासामध्ये चांगलं यश दे आणि मला सुखी ठेव माझ्या घरच्यांनी सुखी ठेव. क्या बात है क्या बात है. खूप खूप धन्यवाद या होत्या भाविकांच्या प्रतिक्रिया अब दर्शन के लिए आए हो ताई काय नाव आहे तुमचं कुठून आलात कुठून आलात कुठून आलात कहाँ से आए हो नेहरू नगर से बाप्पाच्या दर्शनाला आलेला आहात काय भावना आहे मराठी अच्छे रहते मराठी नहीं क्या फील हो रहा है आपको यहाँ पे बहुत अच्छा फील ताई काय नाव आहे तुमचं हंसता काय भावना आहेत काय फील होत भाव से नहीं बस खुशी से आए हैं तुम्ही इथे आलेला आहात बाप्पाकडे काय मागणार कुछ नहीं सब कुछ मिला है हमको खूप खूप धन्यवाद काय नाव आहे आता तुझं विधान चावडे कुठून आलास तू परळवरून आता बाप्पाच्या दर्शनासाठी आलेला आहात गणपती उत्सव सुरू आहे काय भावना आहेत तुझ्या अतिशय एकदम मनमोकळ्या भावना आहेत खरंच एकदम भावनिक वातावरण आहे सध्या आणि इकडचा गणपती तर फार फेमस आहे खरं तर मी पहिल्यांदा आलो या गणपतीसाठी छान वाटतं एकदम प्रसन्न वातावरण आहे तुम्ही यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाकडे काय मागणार यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाकडे एवढंच मागितली कॉलेज चालू आहे कॉलेजचा विद्यार्थी आहे मी तर चांगले मार्क्स मिळू दे एवढंच क्या बात आहे क्या बात आहे आपल्याकडून हा लपत आहे दादा काय नाव आहे तुमचं काय नाव आहे तुमचं प्रतीक बाबा कुठून आलात मी येवल्याहून येवल्यावरून आलात तुम्ही एवढं लांबाने सह्याद्रीच्या राजाचं दर्शन करायला हो काय सांगाल काय भावना आहे काय भावना म्हणजे आम्ही येत राहतो दरवर्षी गणपती बांधला बाप्पाकडे काय मागणार बाप्पाकडे सगळ्यांना सुख समृद्धी लाभो
तर या होत्या भाविकांच्या प्रतिक्रिया. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय आणि तुमच्या काय भावना आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुर्तास इथेच थांबते. कॅमेरामॅन कोरी सोबत मी प्रतीक्षा, मुंबई.